जळगावचा उष्णतेचा पारा 42 डिग्री टेम्परेचरच्या या ठिकाणी पार जाताना दिसतो आहे। दुसरीकडचा जर विचार केला, प्रत्येक जण या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी त्या पद्धतीने प्रयत्न करतोय। मात्र जळगावच्या नशिराबाद परिसरामध्ये आपण बघतोय तर सबस्टेशन परिसरामध्ये या पावर ट्रान्सफरला कुठेतरी थंडावा व्हावा यासाठी नशिराबाद महावितरणच्या वतीने या ठिकाणी कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण या महावितरणचा कर्मचारी बघतोय की तो या पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या बाहेर लावलेल्या या कूलरला कुठेतरी थंड व्हावा यासाठी पाणी भरताना दिसतो आहे। या नशिराबाद परिसरातील सबस्टेशनच्या माध्यमातून जवळपास 7 ते 8 गावांमध्ये हा वीज पुरवठा केला जातो। उन्हाचा पारा कुठेतरी वाढत चालला असल्यामुळे पॉवर ट्रान्सफॉर्मर जे आहे ते कुठेतरी जळू नये याकरिता या थंड राहायला पाहिजे, म्हणून उष्णतेपासून कुठेतरी बचाव व्हावा यासाठी या कर्मचारी असतील किंवा अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी कूलरची व्यवस्था या पॉवर स्टेशनसाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी करण्यात आलेली आहे। नेमकी का ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, आपल्यासोबत या पॉवर सबस्टेशनचे अधिकारी आहेत। वाघुर्डे सर, काय सांगाल? अनोख्या पद्धतीची व्यवस्था पॉवर सबस्टेशनला कुठेतरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे, कूलरची व्यवस्था लावण्यात आलेली आहे, काय सांगाल? आजच्या वाढत्या तापमानामुळे कूलर गरजेचं आहे, कारण की हा पॉवर ट्रान्सफॉर्मर जास्त हीटमुळे जळू नये आणि जळाल्यामुळे लोकांना वीज पुरवठा खंडित होऊ नये त्यासाठी आपण एक कूलर लावलेलं असतं, जेणेकरून त्यात ऑइल फिलिंग हे थंड होते आणि आपल्याला हा ट्रान्सफॉर्मर लवकर नादुरुस्त होणार नाही आणि सर्वांना वीज पुरवठा सुरळीत मिळेल यासाठी हे कूलर लावले जातात। अन्यथा कूलर नाही लावले तर सदर ट्रान्सफॉर्मर जळू शकतो तापमानामुळे वाढत्या। सर, किती गावांमध्ये या ठिकाणी वीज पुरवठा केला जातो आहे? या आधी काही अशा घटना घडलेल्या आहेत का, उन्हामुळे काही पॉवर स्टेशन जळाले आहेत का? या उपकेंद्रातून आपण इथून जवळपासच्या 7 ते 8 गावांना वीज पुरवठा सप्लाय करतो। त्यामध्ये शेतीपंप, इंडस्ट्रियल कनेक्शन, गाव सर्वांनाच वीज पुरवठा केला जातो। आणि याआधी सुद्धा जेव्हा तापमान वाढलं जातं तेव्हा पॉवर ट्रान्सफॉर्मर उष्णतेमुळे बंद पडतात। याआधी तर इथं नशिराबाद उपकेंद्रात घडलेलं नाही काही, कारण की आपण दरवेळेस उपाययोजना आधीच करतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना इथं घडलेली नाहीये आणि पुढे आपण घडू देणार नाही। चांगल्या प्रकारे योग्य तो आपण उपाय करणारच आहोत। निश्चितच आपण बघतोय तर अनोख्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी कूलर लावून या सबस्टेशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पॉवर ट्रान्सफॉर्मर जे हीट होतंय त्यातून कुठेतरी बचाव व्हावा यासाठी या परिसरामधील पॉवर ट्रान्सफॉर्मरला कुठेतरी कूलरच्या माध्यमातून थंड हवा मिळेल आणि कुठेतरी पॉवर ट्रान्सफॉर्मर जे आहे ते कुठेतरी जळणार नाही, त्याचमुळे वीज पुरवठा देखील खंडित होणार नाही, ग्राहकांना त्याचा योग्य असा लाभ मिळेल। कडाक्याच्या उन्हामध्ये कुठेतरी प्रत्येक जण ज्या पद्धतीने बचाव करतो तसाच बचाव या महावितरणच्या कर्मचारी असतील किंवा अधिकाऱ्यांच्या वतीने पॉवर ट्रान्सफॉर्मर साठी देखील करण्यात आलेला आहे। या अनोख्या शक्कल लढवल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित होत नसल्यामुळेच या ठिकाणी काहीसा दिलासा नागरिकांना मिळाल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळतं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।